स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. गाडी धुवायला राहुरीला आलेलो आहे आता सध्या. गाडी धुवायला लावली मित्रांनो, गाडीची सर्व्हिसिंग करायची आहे. गाडीची सर्व्हिसिंगला बराच टाईम होईना आता, साधारणतः 1-1.5 वाजनच आपल्याला तर भेटूया. हे पहा मित्रांनो, आता आलोय, आता गाडीला सर्व्हिसिंगला लावलं. आता बराच टाईम होतो कारण की इथं जास्त गाड्या असल्यामुळे ना लई टाईम होत असतो. हे बघा, गाडी धुवून पेन वगैरे आणली, लावली गाडी. बघा तुम्ही आता किती गाड्या आहे सर्व्हिसिंगला. 2, 4, आपला 5वा नंबर आहे मित्रांनो. नाही 6वा नंबर. त्याची पलीकडे एक गाडी उभी आहे. दुकानदार नाही आला पण गाड्या येऊन उभा राहिलेल्या आहे मित्रांनो. बराच टाईम लागेल. गाडीच्या लय दिवसापासून सर्व्हिसिंग नव्हती केली, त्याच्यामुळं म्हणलं काय टाईम भेटला आज, चला म्हणलं सर्व्हिसिंग करून येऊ. बघू आता किती टाईम लागतो किती नाही मित्रांनो. आता गाडी तर लावली सर्व्हिसिंगला, तरी 1-1.5 तर वाजणारच आहे आपल्याला सर्व्हिसिंगला. बराच टाईम लागतो. आपण सर्व्हिसिंग गाडीची काय 5-1 महिन्याला गाडीची सर्व्हिसिंग करत असतो. बघू आता काय काय खर्च येतो गाडीला, काय काय नाही, तेवढ्यापर्यंत जाते सर्व्हिसिंग. सर्व्हिसिंग झाली पुरी आपली गाडीची. म्हणलं गाडीला कुशिंग वगैरे करावं. सकाळी 10ला आलो होतो, आजपर्यंत एवढा टाईम नाही लागला, पण आज फार दिवस मोडला सर्व्हिसिंगला. म्हणलं गाडीला कुशन वगैरे टाकावं. आपल्या कुशनच्या दुकानामध्ये आलो आहे आता. कुशन वगैरे टाकून मग निघावं घराकडं. इकडं कुशनचं काम चालू आहे. यावेळी आपला कारागीर भाऊ मस्तपैकी कुशन वगैरे बनवून घेऊ गाडीला. बरंच खराब झालं होतं ते, बरेच दिवस झाले ते. त्याला पाणी जायचं, त्याच्यात पाणी मोरायचं त्याच्यामध्ये, मग सगळे ओलं व्हायचं पॅन्ट. चांगलं काम करतोय बा आता. पहिल्यापासून ह्या दुकानात मी कुशन वगैरे टाकतोय गाडीला. जशी गाडी वापरत तशी, पण इथंच कुशन वगैरे टाकत असते भाऊकडं. चांगलं काम करतोय तो, त्याच्यामुळं कसं पैशाचे रेट कमी जास्त करते ते भाऊ. जोडीदारच म्हणायचं आता आपले ते. भरपूर बॅगी वगैरे बघा, बॅगी पण मस्त मस्त बॅगी गाडीचं. हा तेच टाका ना, ते भारी वाटतो. हा, ब्लॅक म्हणजे ते कोणतं, कुठे गेलं ते दुसरा होता बरं का, ग्रे होता. ग्रेज होता ना तो. हा, हे होता रेड आहे ना. मी पहिल्यांदा टाकला होता, पहिल्या स्टार्टिंगला. तसा हा पण बाहेर दिसतो ना वय भाऊ. मागच्या टायमाला टाकला होता रेड बार का, पण या टायमाला म्हणलं येऊ थोडं चेंज करावं. बसायला चालू झालं बरं का भाऊचं काम. 2-3 मिनिटातच डायरेक्ट बनवून देते ते व्यवस्थित ते. मित्रांनो, गाडीलाच लय टाईम लागला बरं का आपल्या. गाडीने भरपूर टाईम घेतला तिथं. चांगलं आता 5-10 मिनिटापूर्वी आलो इकडं. कुशन पण टाकून घ्यावं. गाडीने दिवस घेतला आज अख्खा. हे बघा, भाऊचं काम चालू आहे जोरात. एकदम पॅक बसत आहे त्या पिना. इथून जाऊन अजून घरी जायचं. थोडं फार खावं म्हणलं, काहीतरी भूक लागली. इथं अजून घरी जायचं मित्रांनो. काहीतरी नाश्ता वगैरे करायचा आहे. अजून भूक लागली. सकाळी 7 वाजता आलो होतो, बराच टाईम झालेला आहे आता. हे बघा मित्रांनो, पुरं झालं बरं का आपलं कुशनचं काम. आता कटिंग चालू आहे फक्त. तेवढं झालं का भाऊ देते बसून आपल्या गाडीला. मस्त बसवलं बरं का भाऊन. चांगलं पण वाटत आहे कुशन गाडीला.
बराच टाइम झालाय. झालं आता रेडी झालं सगळं काम. पिना बसवते भाऊ फक्त. ओके. भारी वाटत बर का, चांगलं. हा, त्याच्यामुळं म्हणलं मी तुम्हाला मी टाकलं होतं बघा मागच्या टायमाला, तसं द्या म्हणलं, एकदम भारी या. द्या आता बसून, आता बघ बसून घेऊ भाऊ पण. झालंय आता फिटिंग वगैरे करून. बसू राहिलेत बरं का आता, भारी दिसू राहिले गाडीला. व्यवस्थित बसलं बरं का, परफेक्ट वाटू राहिले बरं का शीट आता गाडीला. भारी वाटतंय बरं का मित्रांनो. कुशन कसं वाटतंय मित्रांनो? कुशन कम्फर्टेबल वाटतं बरं का याच्यामुळे बसायला. गादीवानीच वाटत आहे, काय प्रॉब्लेम नाही. झालंय आता निघायचं घरी. भाऊचे पैसे वगैरे देऊन जाऊ आता घरी. निघायचं आता, फक्त भाऊचं पेमेंट करू, जाऊ घरी. मित्रांनो आता रात्रीचे 9:30 वाजलेले बरं का. जेवण वगैरे झालं माझं. म्हणलं आता थोडंफार पाय मोकळे करावं, म्हणलं 2-1 चक्कर मारावं टेरेसवर. बरा टाईम झालता रावरी येऊन यायला सर्व्हिसिंग करून. बराच म्हणजे घरी येऊस्तोवर 4:30 तर झाले होते. थोडंफार जेवण वगैरे केलं, मग गेलो. बाजार होता आजचा आमचा, बाजारला गेलो. पण काही व्हिडिओ बनवायला काही जमलं नाही मित्रांनो, कारण की उशीरच भरपूर झाला होता. तिथून आलो मग जेवण वगैरे करून थोडंफार मग आराम केला, थोडा टाईमपास केला, मोबाईल वगैरे पाहिला. मग जेवण वगैरे करून, जेवण वगैरे झालं, म्हणलं आता थोडं फिरावं म्हणलं मित्रांनो, थोडं पाय मोकळे करावा आज. कारण की आज जास्त दिवसभर उभेच होतो आपण तिथं. भरपूर म्हणजे सकाळी 7ला गेलो होतो, तर तिथंच सर्व्हिसिंगला लई टाईम लागला. तिथंच बराच टाईम गेला. तिथून मग गाडीला कुशन वगैरे टाकलं. कुशन टाकून मग तिथून घरी आलो. तिथून डबल बाजारला गेलो, बाजार करून घरी आलो, थोडा आराम केला. जेवण वगैरे करून आता थोडं निवांत झालो आहे. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा, शेअर नक्की करा मित्रांनो. पुढच्या व्हिडिओत भेटू मित्रांनो. जय आदिवासी मित्रांनो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो. जय आदिवासी.